चला आता काय, या पॉवर आपल्याला लक्षात ठेवल्या, पाठ करायच्यात, घरी गेल्यानंतर सगळ्यांच्या व्हॅल्यू पाठ झाल्या पाहिजे, म्हणजेच प्रत्येकाने 5-5 वेळा लिहून बघायचं, 2 वेळा बोलत बोलत लिहा आणि नंतर मग न बघता एकदा लिहिण्याचा प्रयत्न करा, किती चुकता किती नाही, आणि 100% काही दिवसानंतर काही व्हॅल्यू विसरशाल, पण ठीक आहे, पण काही व्हॅल्यू डोक्यात राहतील, तर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या काही व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत, जसं की लॉग. ओके, 99% काय येणार आहे, 10 येणार आहे, लॉग टू द बेस 10 येणार आहे. एक तर तुम्हाला लॉग 10 असं दिसेल किंवा असं दिसेल, समजून घ्यायचं बेस किती आहे 10, बेस किती आहे 10, म्हणजे बेस 10 असेल तर लिहिलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही, बेस जर 10 असेल तर कंपल्सरी लिहिणं गरजेचं नाही. अजून एक येतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, लॉगच्या पुढे काय येतं, ई येतं, लॉगचा बेस काय येतो, ई येतो. जर लॉगचा बेस जर ई येत असेल तर त्याला आपण एलएन म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, एलएन. एलएन म्हणजे नॅचरल लॉग, एलएन म्हणजेच काय तुमचा नॅचरल लॉग. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. 2 गोष्टी आहेत, बेस जर 10 असेल तर लॉग पुढे लिहिलं नाही, लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी काय अझम्पशन करायला आपल्याला, बेस किती आहे 10 आहे. जर ई आला तर त्याला काय म्हणतो आपण, नॅचरल लॉग म्हणजे एलएन लावतो. ठीक आहे, एलएन ची सर्वात जास्त यूज होणार तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आणि फिजिक्समध्ये, नॅचरल लॉग. स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणून केमिस्ट्रीमध्ये शिकवतील तेव्हा पण तुम्हाला एलएन ची गरज पडणार आहे. ठीक आहे, मग मी असं म्हणणार आहे, एलएन आहे ना, या एलएनचं मला जे पण कॅल्क्युलेशन येणार ते कशाचं येणार आहे, लॉगचं बेस 10चं असणार आहे. मग मला नॅचरल लॉगचं कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे, बेस 10 मध्ये, बरोबर की नाही. याला काय म्हणतो तुम्ही, लॉग ई. पण मला लॉग ई नकोय, मला काय पाहिजे, लॉगचा बेस किती 10 असला पाहिजे. तर मी काय म्हणणार, जर मला बेस 10 असला पाहिजे तर मी काय करणार, 2.303 ने काय करणार, मल्टिप्लाय करणार, म्हणजे माझं लॉग टू द बेस काय होईल 10. 2.303 ने मल्टिप्लाय करा म्हणजे एलएनचं कन्वर्जन कसं होऊन जाईल, डायरेक्टली बेस मध्ये 10 बनेल. काय डाऊट, मला जर नॅचरल लॉग म्हणजे लॉग टू द बेस 10 करायचं असेल तर मी काय करणार, 2.303 ने मल्टिप्लाय करेल. काय डाऊट आहे. मग आता नॅचरल लॉग येऊ किंवा फक्त लॉग येऊ, काय अडचण येणार आहे. नॅचरल लॉग आला तर काय करणार, लॉग सारखं सॉल्व्ह करणार आणि 2.303 ने मल्टिप्लाय करणार. सिंपल कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण एलएन वगैरे शिकणार आहे का, नाही, एलएन वगैरे शिकणार नाही. फक्त आपल्याला माहिती आहे एलएनचं जर मला बेस 10 करायचं असेल तर मी काय करेन, 2.303 ने मल्टिप्लाय करेन. क्लिअर आहे, काय डाऊट येतं. चला मग याच्यानंतर मला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय काय, लॉग 1. आता तुम्हाला माहिती आहे ना, लॉग 1 लिहिलं म्हणजे बेस किती 10 आहे ना, नाही लिहिलं याचा अर्थ काय घेणार तुम्ही, 10 घेणार आहे. लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते, 0. आता शिकलो ना, बेस काही असो एक्सेप्ट 1 त्याची व्हॅल्यू किती असते, 0. आता जस्ट शिकलो आपण. लॉग 2 ची व्हॅल्यू असते 0.3. लॉग 2 ची व्हॅल्यू किती असते, लॉग 2. लॉग 3 ची व्हॅल्यू असते 0.48. लॉग 3 ची व्हॅल्यू किती असते 0.48. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लॉग 4 ची व्हॅल्यू असते 0.6. लॉग 5 ची व्हॅल्यू असते 0.7. लॉग 6 त्याची व्हॅल्यू असते 0.78. लॉग 7 ची व्हॅल्यू असते 0.84. लॉग 8 ची व्हॅल्यू असते 0.9. आणि लॉग 9 ची व्हॅल्यू असते 0.96. आणि लॉग 10 ची व्हॅल्यू असते किती 1. कारण की बेस किती आहे 10. जर बेस सेम असेल तर व्हॅल्यू किती असते 1. हे आपल्याला रूल माहिती ना, त्या रूलचा इथे एक यूज केला मी, इथे यूज केलाय, आणि दुसरा रूल कोणता यूज केला इथं, बरोबर की नाही. बाकी सगळं तर माहिती आहे. व्हॅल्यू लक्षात ठेवावं लागतील, व्हॅल्यू काय करावं लागतील, लक्षात ठेवणं मस्ट आहे. आता ह्या पॉवर मध्ये सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टूचा सगळं तुम्हाला लहानपणापासून पाठ केलेलेच आहे. ठीक आहे, याच्यामधलं टूचा सर्वात जास्त यूज होतो तर आपल्याला हा एक लक्षात ठेवायचा असतो आणि हा एक लक्षात ठेवायचा असतो. लास्ट माहिती आहे तर त्याला मध्ये काय करायचं, अर्ध करायचं म्हणजे ऑफ करायचं, म्हणजे किती येणार 512. 10 माहिती आहे, 2चा 10th पॉवर किती होणार आहे 1024. आणि लॉगचा 2चा 5th पॉवर किती येणार आहे 32. मग 2चा 6th पॉवर काढायचं म्हणजे काय करणार, 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे किती होणार आहे 64. 5 लक्षात ठेवा, वाढवायचं तर काय करणार 2 ने मल्टिप्लाय, कमी 4 म्हटलं तर काय होणार कमी करणार. कळालं का नाही. म्हणून या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय डाऊट आहे. आणि आता जस्ट मी तुम्हाला
याच्या अगोदर शिकवलं, कारण की आपण पहिली कन्सेप्ट शिकणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं लॉग मध्ये याला ए आणि याला बी आणि याचा काय एक्स, आणि माहिती आपल्याला ए काय पटकन बेस आहे, बी काय व्हॅल्यू आहे, आणि एक्स काय. आता बऱ्यापैकी प्रत्येक जण काय करतं, बी म्हणजे बेस आहे, मग पुढे घेतात ते बी खाली घेतात, ए वरती ठेवतात, काही फरक पडत नाही. आपल्याला ते समजा म्हणून मी त्या पद्धतीने लिहिलं, आणि आपल्याला या गोष्टी या पद्धतीने माहिती आहे. काय डाऊट आहे? आता आपल्याला फाइंड आउट करायचंय फाइंड द पॉवर. पहिला काही जे कन्सेप्ट येतं ते कोणता येतं तुमचा, फाइंड द पॉवर. पॉवर फाइंड आउट करायचं म्हणजे कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एक्स वाली फाइंड आउट करायची. फाइंड द पॉवर म्हणजे मला फाइंड आउट काय करायचंय, एक्स करायचंय. सुरू करायचं, मी 2-3 एक्झाम्पल सांगतो, म्हणून तुम्ही सॉल्व्ह करा. बघा मी काय म्हंटल, लॉग, आणि मी लॉग टू द बेस 10 घेण्याची गॅरंटी आता नाहीये, 10 घेण्याची गॅरंटी नाही. जर मी असं म्हटलं 2 आहे आणि इथं मी म्हटलं 64 आहे आणि विचारलं प्रश्न, म्हणजे एक्स काढायचं आपल्याला. काय माहिती तुम्हाला, 2 चा पॉवर 64, 2 चा पॉवर किती असं पाहिजे जेणेकरून 64 येणार आहे. मी असं व्हॅल्यू वाटलं मराठीत लिहून देतो. इथं दिसतंय का नाही. हा इथं बघा, मग मी इथं एक कन्सेप्ट लिहितो, फक्त त्याच्या खाली लिहून घेतो, म्हणजे फाइंड द व्हॅल्यूच्या खाली. ठीक आहे, 2 चा कोणता पॉवर, कोणता पॉवर ए असेल, सॉरी बी असेल, ए चा ना, आता इथं आपला 2 आला, आता ए चा कोणता पॉवर बी असेल, ए चा कोणता पॉवर बी असेल. मग आता मला 2 आणि 64 आहे, 64 कुठे दिसलं तुम्हाला, 2 चा पॉवर मध्ये ना, बेस किती सांगितलं तरी 2 चा पॉवर 64 कुठे आहे. मग एक्स ची व्हॅल्यू किती झाली, पॉवर किती 6 आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे 64. लॉजिक कळालं का, काय डाऊट आहे. म्हणून आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. या व्हॅल्यू यासाठी कंपॅरिझन करण्यासाठी लवकर जाते, नाही तर मग प्रत्येक वेळेस खेळावं लागेल. मग तुम्हाला काय कळालं, एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे, एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे 6 येणार. कशावरून कळलं आपल्याला, 2 चा पॉवर जर मी 6 केला तर किती येतं 64. कळालं. जर मी असं लिहिलं असतं लॉग 2a आणि 1024 केला असतं तर तुम्ही काढलं असते. तुम्हाला माहिती एक्स व्हॅल्यू किती झाली पाहिजे होती, 1024 आहे ना. 2 चा 1024 का देतो 10 ला, बरोबर की नाही, 10 ला येणार आहे. म्हणजेच काय, 2 चा पॉवर 10 जर घेतला तर किती येतं 1024. इथं बघा 2 चा 10 घेतला तर किती 1024. मी असं म्हटलं लॉग 3 आणि त्याची व्हॅल्यू घेतली मी सपोज 243. किती घेतलं 3 1 3 8 24. आता तुम्हाला काय काढायचंय, एक्स काढायचंय. तुम्हाला काय काढायचंय, एक्स काढायचंय. कसं काढणार तुम्हाला आता कळलं ना, इथं मी दाखवलं पण किती होणार आहे, एक्स ची व्हॅल्यू किती होणार आहे 5. कशावरून कळलं तुम्हाला, जर मी 3 चा पॉवर जर 5 केलं तर किती येत असतं 343. काय डाऊट आहे. मी असं म्हटलं असतं 243. लॉग किती 10 आहे आणि इथं काय 1000 आहे. किती आहे 1000 आणि विचारलं तुम्हाला एक्स. काय फरक पडला नाही पाहिजे तुम्हाला, क्वेश्चन मार्क आहे ना. काय फरक पडला पाहिजे, याच्या काहीच फरक पडला नाही पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना 100 मला 1000 आणायचंय. 10 चा पॉवर किती लिहू 3 लिहू ना. एक्स चा पॉवर किती, एक्स इज काय 3, म्हणजेच काय 10 चा पॉवर जर मी 3 केला तर किती येतं 1000 आहे ना. बेस बघा, बेस बदलतोय का नाही, बेस काय चालला बदलत चाललाय. त्याच्याने आपल्याला कन्सेप्ट मध्ये काय बदल होतोय का, कन्सेप्ट तर मी तेच पकडले, त्याच्यामुळे मी या व्हॅल्यू लक्षात ठेवले. मग जर मी असं लिहिलं असतं तिथं दिसतंय का, त्यासाठी दिसतं. मी असं म्हटलं असतं लॉग आहे 5 आहे आणि 625 आहे आणि विचारायचं इथं क्वेश्चन यासाठी पाठ करायचंय 625 म्हणजे काय असं, माझे एक्स व्हॅल्यू किती आलं पाहिजे 4 आलं पाहिजे. एक्स व्हॅल्यू किती आलं पाहिजे 4 आलं पाहिजे. तर मी काय म्हणणार 5 चा जर मी 4 केला असता तर किती आला असता तुमचा 625. काय डाऊट आहे. आता थोडस ट्विस्ट करणार आहे, आता मी थोडस ट्विस्ट करणार आहे. लॉग 2 आणि इथं किती घेतो तुम्ही, जाऊ दे असं घेतलं, पहिले असं घेतो नंतर तुम्हाला एक क्वेश्चन मध्ये ट्विस्ट करतो. हा किती होणार आहे 16 पाहिजे मला किती पाहिजे 16 पाहिजे. किती पाहिजे 4 आला पाहिजे. किती आला पाहिजे माझा 4 आला पाहिजे. म्हणजे एक्स व्हॅल्यू किती जाणार आहे 4. म्हणजेच काय तुम्हाला कळालं 2 चा जर मी पॉवर 4 केला असता किती आला असता आन्सर 16.
आता माझी अपेक्षित काय, माझ्या अपेक्षा काय वाढलं, माझ्या अपेक्षा असं वाढलं की स्क्वेअर रूट पण आलं पाहिजे. असं थोडी पावर प्रत्येक वेळेस स्क्वेअरच असेल क्यूबच असेल, असं थोडी. पावर काही पण असू शकतो. जसं मी असं म्हटलं लॉगचा बेस 4 आहे, लॉगचा बेस 4 आहे आणि इथं आहे 2. बसा बोंबलत, बसा बोंबलत. आता बेस किती आहे? 4 आलेला आहे आणि आन्सर किती आला पाहिजे? 2. माझं काय माहितीये, मला एवढं तर माहिती ना, माझी एक्स ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 1/2. एक्स ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 1/2. कळालं का आता? एक्स ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे काय? रूट किती? 4 घेणार ना, आणि त्याची व्हॅल्यू किती येणार आहे? 2 येणार आहे. काय डाऊट आहे? समजलं लॉजिक काय केलं मी प्रयत्न काय केला तर मी लॉजिक काय फिरवत होतो, कळालं प्रत्येकाला? माझा असं टास्क नाही राहणार की माझा पॉवर नेहमी 2, 3, 4, 10 असंच काहीतरी येईल. तो रूट वाला पण येऊ शकतो, क्यूब रूट वाला पण बनवू शकतो. जसं की मी आता क्यूब रूट वाला कशा म्हणूया आपण, जसं मी म्हटलं लॉग 81 आहे, लॉग 81 ओके, लॉग 81 आहे आणि इथं काय आहे माझा 3 आहे आणि विचार की किती पाहिजे होतं? 4. इथं पाहिजे मला, सॉरी इथं काय पाहिजे होतं मला? 4 पाहिजे होता, 3 लिहिला. तर कळालं ना एक्स व्हॅल्यू किती पाहिजे होती? एक्स व्हॅल्यू किती पाहिजे होती? 1/3 ना. एक्स व्हॅल्यू किती पाहिजे म्हणजे 1/3 आलं पाहिजे. एक्स व्हॅल्यू किती पाहिजे? 1/3. एक्स ची व्हॅल्यू जर 1/3 असेल तर मला माहिती ना मी काय करेन अंडर रूट ऑफ 81. पण तर कसं घेतलं मी? क्यूब रूट मध्ये घेतला. नाही चालेल, चुकलं ते. 1/4 घ्यावं लागेल. चल हा क्वेश्चन राहू द्या, मी घेतो. थांबू आपण. समजलं काय?